चिठी घेतली नसेल, कुपन घेतलेला नसेल तर आपण ते घेण्यासाठी यायचं आहे. परंतु दोन्ही चिठ्ठ्या आपण एकत्र करणार आहोत आणि तो शेवटचा फ्रीजचा विनर असेल तर कुठेही जाऊ नका. बघा एकाचं सायकलचं पारितोषिक गेलं आहे. आपण 3 मिनिटं लावली होती आणि ती गेली तर कुठेही आपण जाऊ नका. शेवटपर्यंत राहा, आपल्याला फ्रीज मिळू शकतोय. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. मनीष म्हात्रेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग केली, या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग केली, त्याबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण या स्पर्धेत सन्मानित करत आहोत. नाही पैसे आता आणून द्या. आता सर साहेब पैसे पहिले आणून द्या. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मनीष म्हात्रेने खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी केली होती आणि त्यानंतर आपण पुरस्कार या ठिकाणी 200 रुपयाचं जो पारितोषिक लावलं होतं ते सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. बोला सर. कोण बोलता? कोण सर? डॉक्टर अमरीश शेवडे. हा कुठून बोलता सर? डॉक्टर शेवडे साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत आणि छोटम शेठ यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. शेवडे डॉक्टर यांनी या झिराट प्रीमियर लीगसाठी छोटम शेठला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद डॉक्टर शेवडे. या ठिकाणी मुंबईवरून डोंबिवलीवरून या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. जे 200 रुपयाचं पारितोषिक आपण लावलेलं होतं ते मला वाटतं त्या झेलसाठी होतं. तो कोण होता खेळाडू माहिती? प्रवीण अय्यर. आपलं जे 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते आपण इकडे कळवायचं आहे. आणि पुन्हा एकदा बोलूया, आपण बर्थडे बॉय या ठिकाणी येत आहे. दंडाळे आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि पुन्हा एकदा जाऊया प्रितेश पाटीलच्या साथीने क्रीडांगणावरती. काय कोणचं याला होतं 200 काय माहितच नाही त्याबद्दल. आणि हेमंत कदम लावले ते कोणाला याला ना सुंदर आपण पाहतोय झेल टिपला राजा कोळी याने आणि मोठी विकेट, मोठा धक्का, बिग ब्लो, मोठा मासा गळायला लागलाय. धारदार गोलंदाजी मैदानावरती अत्यंत प्रभावी पाहायला मिळते. त्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवून दिलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी ताबडतोब सुरुवात त्याच्याकडून पाहायला मिळते. चतुरस्र खेळाडू मात्र आपण पाहतोय रितेश म्हात्रेला, ज्याने पहिल्या षटकामध्ये खूप मोठा धक्का दिला. आणि जो क्षेत्ररक्षक आहे राज गुरव याने जर डाय मारून कॅच पकडली तर संकेत घरत कडून 10,000 रुपयांचा कॅश प्राइज त्याला आलेला आहे. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं रितेश म्हात्रेचं अत्यंत अफलातून गोलंदाजी, कमबॅक कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलं रितेश म्हात्रे द्वारा. सर्व प्रेक्षकांनी लक्षात घ्यायचं आहे, मग त्या लेडीज असतील किंवा जेंट्स असतील, ज्या चिठ्ठ्या तुम्हाला दिलेल्या आहेत ड्रॉच्या त्या जपून ठेवायच्या आहेत. कारण जो मुख्य ड्रॉ होणार आहे त्यासाठी त्या चिठ्ठ्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणीही चिठ्ठी फेकून द्यायची नाहीये. राज गुरव याने जर डाय मारून कॅच पकडली तर आशुल राणे याचकडून सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज.
षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीला विदेश नाईक सज्ज झालाय. राईट मोर्चा विकेटने. ओहो, हा चेंडू यावेळी बॅट्समनने मात्र आपण पाहतोय चेंडू सोडून दिला अवे फ्रॉम द बॉडी. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. चार धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट्समनच्या झोन पासून बॅट्समनच्या स्लॉट पासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र आपण पाहतोय अवांतर चेंडूची घोषणा पंचाने केलेली आहे. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आलेत, वाईड आलेले आहेत आणि हे वाईड चेंडू खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाला एनर्जी देणारे ठरत आहेत. कारण बॅटिंग करणारा संघ चिराग एंटरप्राइजेस संघाला धावांची गरज आहे, धावांची आवश्यकता आहे. मग अशा वेळी आलेला प्रत्येक वाईड चेंडू त्यांचा कॉन्फिडन्स उंचावेल, त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. गोलंदाज विदेश नाईकला बॅक ऑन ट्रॅक व्हावं लागेल आणि त्या पद्धतीने सुंदर दर्जाची गोलंदाजी त्याला करून दाखवावी लागेल. नेक्स्ट बॉल विदेश नाईक याचा राईट ओव्हर द विकेटने झिराटपाडा यांकडून. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस होता, फलंदाज बीट झाला आणि पंचांकडून मात्र बीमरचा वेस्ट हाईटचा नो चेंडू आहे अशी उद्घोषणा झालेली आहे. त्यामुळे आपण पाहतोय अवांतर चेंडू आलाय. धाव फलकावरती आणखीन एक धावेची ऍडिशन होते. गोलंदाज विदेश नाईक कुठेतरी भरकटलेला पाहायला मिळतोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी ट्रेन अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती यावी ना या पद्धतीची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी करत असताना कंट्रोल असणं गरजेचं, नियंत्रणात्मक गोलंदाजी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ओमकार काजारे केतन म्हात्रेचे फॅन यांनी जर ओव्हर टाकली तर अजय कवळे यांकडून 5,000 रुपयांचा पारितोषिक ओमकार काजारे याला असणार आहे. आणि डाय मारून जरी कॅच पकडली ओमकार काजारे यांनी तरी सुद्धा 5,000 रुपयांचा कॅश प्राइस त्याला असणार आहे अजय कवळेकडून. आता गोलंदाज मात्र आपण पाहतोय अगदी टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिले काही चेंडू त्याने अवांतर टाकले, वाईट टाकले, दो सुद्धा चेंडू त्याने टाकला, पण आता मात्र आपण पाहतोय सुंदर दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. विदेश नाईकचा फुल्ला चेंडू. ओहो, सुंदर गोलंदाजी का भन्नाट गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. चांगला सूर गवसलाय, रिदम मिळालाय. तो गोलंदाजी करणारा गोलंदाज विदेश नाईक याला त्याने मात्र आपण पाहतोय अगदी योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटवर चेंडू घेता आला नाही, डायरेक्ट थ्रो केलेला आहे. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन. बॅट्समन पोहोचलाय नाही पोहोचलाय. चेंडू अडवताना फिल्डर कडे थोडासा लेझीपणा पाहायला मिळाला, पण चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवरती थेट आदळला गेला आणि कारणास्तव पंचांनी आता येथे रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच येथे पडताळणी करतील की फलंदाज व्यवस्थितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय नाही पोहोचलाय. फलंदाज थोडासा आपण पाहतोय संकटामध्ये, ट्रबल्स मध्ये, अडचणीमध्ये. आणि पाहूया पंचांकडनं, तिसऱ्या पंचांकडनं कोणता निर्णय येथे दिला जाईल. नॉट आउट असा डिसिजन पंचांकडून आलेला आहे. धाव फलकावरती 7 धावा लागलेल्या आहेत. स्पर्सीय 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट चिराग एंटरप्राइजेस संघ पाहायला मिळतोय. सुपर 6 मध्ये जाणारा अंतिम संघ कोणता असेल. जयेंद्र लाड बॅटिंग करतोय.
ओहो, सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर अगदी जास्त प्रमाणात बाहेर निघाला आणि त्याचमुळे पंचाने सांगितलं की हा चेंडू अवांतर आहे. गोलंदाज मात्र आपलं गोलंदाजीवरचं नियंत्रण गमावून बसलाय. कंट्रोल वाली गोलंदाजी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. विदेश मात्र आपण पाहतोय, एक चेंडू चांगला टाकतोय, दुसरा चेंडू खराब टाकतोय. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी. आता मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघासमोर एक वेगळं आव्हान निर्माण झाले, एक वेगळं चॅलेंज निर्माण झाले. धावा करायचे आहेत, विकेट्स लवकर पडलेले आहेत. मग या दबावाखाली, दडपणाखाली खेळत असताना पाहूया बॅटिंग करणारा संघ कशा पद्धतीने मैदानावरती आपली कामगिरी पेश करेल. फुल टॉस होता, बॅटच्या मधोमध मात्र चेंडू घेता आला नाहीये, सिंगल मिळते. क्रिकेटमध्ये ज्यावेळी आपला दिवस नसतो, आपल्या वेळ नसते, त्यावेळी अशा पद्धतीचे चित्र पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू सुद्धा आपण पाहतोय, मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करता आला नाहीये. सिंगल नशी आपण धावफलकावरती पाहिली ना तर 9 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, फटके येत नाहीयेत, धावसंख्या पूर्णपणे जखडून ठेवलेली पाहायला मिळते. मोठ्या फटक्या वाचून वंचित ठेवणारी गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहिले. प्रशांत मात्रेच्या बॅटमधनं पिकअप शॉट पाहायला मिळतोय, चेंडू फरार झालाय, डीप स्कोअर लेगच्या बाहेर येतोय. टेरिफिक, ट्रिमेंडियस षटकार. व्यासपीठावरती यायचं आहे. मधल्या वेळेत आपण सोडत करणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय भाग्यपत्रिका बनवणार आहोत. त्यासाठी मी 5ही कॅप्टनला विनंती करेन. आद्य एंटरप्राइजेशन संघाचा कॅप्टन, आरबी कंस्ट्रक्शन संघाचा कॅप्टन, विघ्नहर्ता झिराटपाडा राज कंस्ट्रक्शन आणि रिशांक 11 संघाचा कॅप्टन. आपण 5ही कॅप्टनने इथे यायचं आहे. त्यांचे संघमालक आपण सुद्धा या. संघमालक आणि कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या 2 संघामधून जो विजेता संघ होईल त्या संघाला या ठिकाणी आपण भाग्यपत्रिका बनवतो आहोत. तर 5ही संघाचे कॅप्टन आणि त्याचे संघमालक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मधल्या वेळेत आपल्याला भाग्यपत्रिका बनवायची आहे, लॉस टाकायचे आहेत. आपण इकडे यायचं आहे. चला विना विलंब या. पंधरा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपुष्टात आलाय. नेक्स्ट 2 ओव्हर्स अत्यंत महत्वाच्या. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय नवीन गोलंदाज दीपक पाटील. पाहूया दीपक पाटील मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू या षटकातील. पाहूया आता कशी गोलंदाजी मैदानावरती खेळली जाईल. पहिला चेंडू आपण पाहतोय, खराब पद्धतीचा पाहायला मिळालाय. पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. नाव स्कोर मोज ऑन 16. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे. धावा येत नाहीयेत. प्रत्येक धाव घेण्यासाठी सगळ्यांनाच प्रवृत्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजांनी फलंदाजांना अद्यापर्यंत चांगलं झुंजवले. यावेळी फटका चांगला आलाय, टायमिंग अगदी जुळून आले, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी आलाय दणदणीत कणकणीत षटकार. पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. अगदी पुढ्यात चेंडू पडला होता, ओरपीत चेंडू होता आणि त्याचा यथायोग्य पद्धतीने फलंदाज जयेंद्र लाड
याने मात्र लाभ घेतलाय. नेक्स्ट बॉल दीपक पाटील याचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला फटका आलाय. प्रितेश आणखी शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. छोटम शेटला शुभेच्छा देत आहेत. त्या ठिकाणी अत्यंत चांगलं आयोजन या ठिकाणी स्पर्धेचं आहे. कुणाल कुंभार रामनाथ मधून छोटम शेट आणि या स्पर्धेला शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेचा आनंद त्या या ठिकाणी घेत आहेत. कुणाल कुंभार रामनाथ धन्यवाद. मैदानावरती काय घडलंय, फुलटॉस होता आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला वाटलं की चेंडू सीमारेषे पारच गेलाय, पण तिथे मात्र सुंदर झेल पाहायला मिळाला आणि जयेंद्र लाड मात्र बाद झालाय. ऋतुज होता तेथे. मधल्या वेळेत आपल्याला तिसरा ओव्हर सुरू आहे बघा. अजून सुद्धा एकही कॅप्टन आलेला नाहीये. मी विनंती करतोय पाचही कॅप्टन ज्या संघाला मी आमंत्रित केलेला आहे त्या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती चला. आद्या एंटरप्राइजेशन, आरबी कंस्ट्रक्शन, विघ्नार्था झिराडपाडा, रिशांग 11 झिराड आणि राज कंस्ट्रक्शन. चला आपण लवकर या. अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकला आणि पप्पन मुलजाने गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय उत्तुंग असा षटकार. अजून एक मोठा धमाका, धमाक्यांवरती धमाके. मैदानावरती आपण पाहतोय दीपक पाटील वरती हल्ला बोल. चौतीस धावा धावफल करते आपण पाहतोय. यावेळी फटका फसलाय. कॅच होणार का? नील अस्तमकर छोटा खेळाडू आपण पाहतोय कॅच खाली आलाय आणि नील अस्तमकरने सुंदर झेल टिपलाय. अष्टमकर याने जो कॅश टिपलाय त्या कॅशला नितेश अष्टमकर कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलेला आहे. आणि नील अष्टमकरच्या या झेल प्रकाश अष्टमकर कडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज. नवीन खेळाडू झिराडचा एक डॅशिंग बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अजय कवळे आला. अजय कवळे हा आक्रमक बॅट्समन आहे आणि नेहमी तोडफोडवाली बॅटिंग करतो. शेवटचा चेंडू या षटकातील जिथे 34 धावा धावफलकावरती लागल्यात. अजय कवळे सुद्धा
गेल्या गेल्या पार्टी जॉईन करतोय. तब्बल 24 धावांचं महागडं षटक. सन्माननीय भरतजी घरत यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज या स्पर्धेला त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. छोटम शेट यांना खूप चांगली स्पर्धा ते या ठिकाणी खेळवत आहेत. चिराट प्रीमियर लीग म्हणून भरत घरत साहेब या ठिकाणी आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं सुद्धा खूप आभार व्यक्त करतोय. सामना जर आपण बघितला तर हारी बाजी को जीतना आता है. बघितला तर या मॅचमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये खूप धावा होता कमी प्रितेश, परंतु तिसऱ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावसंख्या आल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, परंतु तिसरं षटक महागडं म्हणजे 25 धावाचा आलाय. जिथे सामना खूप सारा कंट्रोलमध्ये होता प्रितेश, तो सामना कुठेतरी आपल्या कंट्रोलपेक्षा दुरावत चाललेला आहे प्रितेश. निश्चितपणे पाहूया मॅच आहे काय घडणार या मॅच मध्ये, जिथे अनुभवी असा खेळाडू प्रदीप ठाकूर डिंडल्या याला छोटम शेट यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आज मात्र थोडी पॉवर कमी दिसते कालच्यापेक्षा डिंडल्याकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे, थ्रो मात्र आपण पाहतोय अगदी ज्या पद्धतीने येणं गरजेचं होतं त्या पद्धतीने पाहायला मिळालं नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट केली जाते. धावफलकावरती 42 धावा लागल्यात. आता मात्र बॅटिंग करणारा संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने, एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने मैदानावरती आगेकूच करत असताना पाहायला मिळते. द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट प्रशांत म्हात्रे पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. सुंदर गोलंदाजी प्रदीप ठाकूर अनुभवाचा पुरेपूर उपयोग करतोय आणि या षटकामध्ये प्रशांतला मात्र रोखून ठेवतोय. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय प्रदीप ठाकूर कडनं गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी आडव्या बॅटने प्रतिकार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्कोअर लगला टिपला गेलाय. प्रदीप ठाकूरने मात्र मोठी विकेट हस्तगत केले. बॅट्समन जाईल बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का. आपण मैदानावरती पाहतोय एका षटकामध्ये धावा येत आहेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत. एका ओव्हरमध्ये विकेट्स पडतायत, दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट्स पडत नाहीयेत. आणि क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. नवीन बॅट्समन दुर्वेश गुरव आता बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आलेला आहे. पाहूया दुर्वेश गुरव मैदानावरती आता कशी बॅटिंग करेल. दुर्वेश गुरव याने जर 3 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक केली, तर राकेश गुरव यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज दुर्वेश गुरव याला असणार आहे. प्रदीप ठाकूरला आपण पाहतोय ज्याने या ओव्हरमध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिले. अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्याने केली. ॲक्युरेसी वाली गोलंदाजी त्याने मात्र केलेली आहे. हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, धावा येत नाहीयेत. अंतिम षटकामध्ये प्रदीपने रिमोट पूर्णपणे आपल्या हाती घेतलाय आणि त्या अनुषंगाने मैदानावरती तो गोलंदाजी करतोय.
सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे त्या पाची संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण लगेच स्टेजवरती यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत त्यामुळे आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. प्रदीप ठाकूर यावेळी चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू चांगला पिक केलाय आणि अजय कवडेने ठोकलाय अप्रतिम षटकार. अजय कवळे वेगळ्या फॉर्म मध्ये मागच्या वर्षीच्या झिराट प्रीमियर लीग मध्ये त्याने सुद्धा असाच खेळ केला होता. 3 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर त्याला आज बॅटिंग मिळाली जेथून त्याने मागचं पर्व समाप्त केलं होतं. अगदी तेथूनच त्याने सुरुवात केली. फक्त षटकारांची भाषा मैदानावरती तो बोलतोय. सिंगल आलेली आहे. सेकंडचा प्रयत्न आहे ते केला जाईल. सेकंड कंप्लीट होणार नाही होणार. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय कंप्लीट झाले. धाव फलकावरती टोटल धावा लागल्यात 50 आणि विजयासाठी 51 धावांचं एक चॅलेंजिंग टार्गेट पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 25 आणि एकाकडे 1 ओव्हरमध्ये 25 धावा अशा पद्धतीची विषमता पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र 51 धावांचा टार्गेट असणार आहे. सुपर 6 चा हा सामना अगदी टफ पाहायला मिळेल, रंगतदार पाहायला मिळेल यात कोणतीच शंका नाहीये. चला सर्व संघाच्या कर्णधाराने स्टेजवरती यायचं आहे. इथे सुपर 6 चे लॉट केले जातील. 3 संघाचे कॅप्टन अद्यापपर्यंत इथे आलेले पाहायला मिळतात. चला मॅच पटकन चालू करायची आहे. स्पर चान्स या 11 आपण आपल्या फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. आद्य एंटरप्राइजेस झिराड आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्यायचा आहे. आरबी कंस्ट्रक्शन झिराड आपला कॅप्टन सुद्धा त्वरित पाठवून द्यायचा आहे. सुपर 6 चे ते लॉट्स केले जात आहेत. 51 धावांचे टार्गेट चेस केलं जाणार नाही केलं जाणार याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातोय संजय म्हात्रे यांच्याकडे. हॅलो, या ठिकाणी आपण बघतोय 50 झाल्या. 50 धावा झाल्यात. 51 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच दरम्यान आपण भाग्यपत्रिका या 6 संघांची बनवतो. या ठिकाणी पहिली जी चिठी निघेल, पहिल्या 2 संघांची जी चिठी निघेल तो पहिला मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. यामध्ये आपण जर पाहिला तर सर्व संघांची नावं टाकलेत, परंतु जो संघ खेळतोय त्या दोन्ही संघांची नावं एका चिठीवरती आहेत. ज्या संघाला विजय मिळेल तो अपोजिट संघाच्या विरुद्ध खेळेल. त्यामुळे आपण या ठिकाणी भाग्यपत्रिका बनवणार आहोत. सुपर 6 मधला थरार आपण पाहणार आहोत जेथे 6 कॅप्टन उपस्थित असतील. यामध्ये आपण पाहिला गेल्या वर्षीचा विजेता अजिंक्य वैद्य आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कैवल्य पाटील असणार आहे. त्यानंतर आपण बघतोय या मॅच मध्ये धीरज सीतप आहे, कॅप्टन अभिषेक आहे. प्रारंभ, चला सलामीची जोडी पाठवायची, विनंती करतोय आपण सलामीची जोडी पाठवायची. प्रारंभ पाटील आपण कृपया. आरबी कंस्ट्रक्शन आपला कॅप्टन आलेला नाही आहे. सलामीची जोडी या मैदानात उपस्थित होतोय. अर्थात शिशिर म्हात्रे पुरस्कृत हा संघ आहे आणि त्याच्या सलामीची जोडीची मैदानात उपस्थित होताना पाहतोय आपण रितेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला दीपक पाटील हे 2 सलामीर मैदानात उपस्थित होत आहेत. सामना जिंकायला पाहिजेत 51 धावा या मॅचमध्ये. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. एका बाजूला ऋषिकेश पाटील तर दुसऱ्या बाजूला रितेश म्हात्रे हे दोन्ही कॅप्टन असणार आहेत आणि त्यांच्यामधली
लढत या ठिकाणी होईल. अर्थात पहिला सामना असेल तो या दोन संघामध्ये. प्रारंभ पाटील अजून सुद्धा आपण आलेला नाही आहात. आरबी कंस्ट्रक्शन अर्पण आलेला आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपण सामना चालू ठेवायचा आहे. 51 धावेची गरज. स्ट्राईक वरती आपण रितेश म्हात्रेला, नॉन स्ट्राईक वरती पाहतोय. स्ट्राईक वरती दीपक पाटील, गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक गोलंदाज प्रशांत म्हात्रे राईट आर्म ऊर्ध्व विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. तू एक चिठी काढायचे आणि एक तू काढायचे आहे. पहिला मॅच असेल या दोन संघामध्ये. राज कंस्ट्रक्शन अध्याय एंटरप्राइजेशन हा पहिला मॅच असेल. एंटरप्राइजेशन कॅप्टन कोण आहेत? राज कंस्ट्रक्शनचे कॅप्टन धीरज आणि अध्यायचे कॅप्टन अजिंक्य वैद्य. अजिंक्य वैद्य विरुद्ध धीरज सीतप हा मॅच असेल. त्यानंतर पुढील मॅच असणार आहे विघ्नहर्ता झिराटपाडा. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या संघाला विघ्नहर्ता झिराटपाडा या संघाच्या विरुद्ध लढायचं आहे. आणि तिसरा मॅच आरबी कंस्ट्रक्शन विरुद्ध विकी. रिशांग 11 झिराड हा मॅच तिसरा असणार आहे. सुपर 6 हे तिन्ही मॅच या ठिकाणी असतील. साही संघांना आपण शुभेच्छा देऊया. सुपर 6च्या मॅच मध्ये पुढचा थराला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला मॅचचा टॉस करून घेऊया. प्रथमतः नाणेफेक करून घेऊया. दोन्ही कॅप्टन धीरज आणि अजिंक्य आपण टॉस करून घेऊया. मिलिंदजी यांना विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सुपर 6चा पहिला मॅच आणि त्याची नाणेफेक या ठिकाणी होईल. धीरज विरुद्ध अजिंक्य वैद्य यामधली ही पहिली लढत आणि सन्माननीय मिलिंदजी वाडेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. गेल्या वर्षीचा विजेता अजिंक्य वैद्य विरुद्ध धीरज सीतप यांच्यामधली लढत. टॉस जिंकलाय धीरजने. कुठला निर्णय घेणार आपण? सुपर 6 मध्ये आहात. क्षेत्ररक्षण करू. अपोजिट संघ गेल्या वर्षीचा कॅप्टन जो होता तो अजिंक्य पदाचा मानकरी आहे. काय प्लॅनिंग त्याच्या विरुद्ध तुम्ही आखलं असेल आता? हो, त्याला लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. अगदी चषक जवळ आलेला आहे. सुपर 6 मध्ये प्रवेश केला त्यामुळे या चषकामध्ये तुम्ही मानकरी होण्याचा प्रयत्न असतात. तिकडे बोकड सुद्धा तुमची वाट बघत आहे. त्यामुळे काय वेगळी रणनीती असेल आपली आणि आपल्या कोचची? अजिंक्य आहे. अर्थात गेल्या वर्षी विन झाला होता आणि याही वर्षी तो सुपर 6 मध्ये आहे. काय वाटतं आजची स्पर्धा आणि आजचं आयोजन पर्व तिसरं या ठिकाणी काय बोलशील? आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या कोणत्याही आयोजनामध्ये कमी काहीच नसते. फक्त अजून मी त्यांना एक रिक्वेस्ट करेन, एवढ्या चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट करता तर ऑप्शन झालं तर अजून बेस्ट होईल. कारण की म्हणजे कुठली छोट्या गावची टुर्नामेंट असेल तरीसुद्धा म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन म्हणजे ऑप्शन घेतलं जातं. पण आपण एवढ्या फ्लडमध्ये खेळतो तर ऑप्शन झालं तर अजून बेटर होईल. एवढीच मी कमिटीला आणि छोटम शेठ यांना विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद.
यासाठी तर आम्ही विचारतो असतो एक एक कुठे कमी आहे आमच्यामध्ये किंवा कमिटीमध्ये किंवा वेगवेगळे काय काय बदल करावे लागतात, खेळाडूंची काय अपेक्षा असते आणि त्यामुळे त्यांचा कसा प्रकारचा खेळ असतो त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी कमेंट्स घेतो असतो. मॅचकडे बोलतोय जिथे जबरदस्त सुरुवात, बॅक टू द बॉलर, सरळ कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावरती मानवंदना देणारा आलाय षटकार. तलवलीवरून सुद्धा प्रथमेश गड्डे या मॅचचा आनंद घेत आहेत. तलवलीवरून त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. छोटम शेठ यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये तलवलीवरून सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत छोटम शेठ आणि या प्रीमियर लीगला खूप खूप धन्यवाद. आता आपण बघतोय जिथे मॅच सुरू आहे, अत्यंत चांगला मॅच ऋषिकेश विरुद्ध. या मॅच मध्ये रितेश म्हात्रे काय प्लॅनिंग असणार आहे. 51 धावांची गरज आहे सामना जिंकायला 24 चेंडू मध्ये, जिथे आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि षटक पाहिलं तर पहिलं षटक 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण 10 धावा धावफलकावरती लागलेले आहेत, जिथे आपण जर पाहिलं तर साधारणतः 12 धावांच्या किंवा 13 धावांच्या सरासरीने धावा जमवता पाहिजे, आवश्यकता आहे. अशा वेळेस 5 चेंडूंच्या खेळा माध्यमातून आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू प्रशांत म्हात्रेचा, यावेळेचा चेंडू फुल अर्लेन्स पद्धतीचा होता, मात्र सरळ मिडॉनवरती फिल्डिंग केला जातोय. प्रशांत मुलजेच्या हातात चेंडू गेला, 1 बॉल फिल्डिंग होतोय. षटक पहिलं समाप्त होतोय. अत्यंत चांगलं षटक असेल कारण या षटकामध्ये धावा गेल्यात फक्त 10 आणि विकेट मात्र आली नाही. रितेश म्हात्रे आणि त्याच्या साथीदार आपण बघतोय दोन्ही खूप चांगली बॅटिंग करत आहेत. एका बाजूला दीपक पाटील यांनी 4 चेंडूंचा सामना करताना 9 धावेवरती तो खेळतोय. एका बाजूला 2 चेंडूंचा सामना करून रितेश म्हात्रे 1 धावेवरती खेळतोय. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 10 वरती आहे, जेथे सामना जिंकायला आता पाहिजेत 41 धावेची गरज. 18 चेंडू 41 धावा. या मॅच मध्ये साधारणतः 14 धावांची सरासरी या षटकानंतर आलेली आहे, कारण सुपर 6 मध्ये प्रवेश करायचा आहे. दोन्ही संघांचा अटोकाट प्रयत्न असेल, अप्रतिम प्रयत्न असेल. इथे खऱ्या अर्थाने क्रिकेट नव्हे तर युद्ध सुरू आहे. ऋषिकेश विरुद्ध रितेश म्हात्रे, शिशिर म्हात्रे यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध लढणारा संघ आहे तो ऋषिकेशचा संघ. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे. यावेळेला आपण बघतोय गोलंदाज कोण आहे, प्रशांत आहे का रे, पपन मुलजे. आता प्रशांत मुलजेच्या हातात चेंडू सोडला. प्रशांत मुलजे गोलंदाजी मार्कवरती विघ्नहर्ता मंदिर एंड कडून पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्पीडिंग चांगली होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. थ्रो आलाय, अप्रतिम थ्रो. अगदी नॉन स्टिक वरती त्यांनी जो थ्रो फेकला होता अप्रतिम. तारीफ करावी लागेल ह्या क्षेत्ररक्षकाची. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या एकूण वाढतोय ती 11 धावा धावफलकावरती लागल्या. 17 चेंडू मध्ये अजून सुद्धा 40 धावेची आवश्यकता आहे, जेथे दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करत आहेत. प्रशांतचा पुढचा चेंडू यावेळेला उडवलाय, हवेमध्ये खूप आहे, उंच आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज यावेळेला बाद झालाय. दीपक पाटील बॅक टू द पॅव्हलियन. विकेट या ठिकाणी मिळवलाय. ब्रेक थ्रू दिलेला पाहतोय, जिथे फलंदाज पाठवायचे. बघा बराच उशीर करता आपण. फलंदाज आपला अगदी आपल्या डगआउट मध्ये पोहोचलाय सुद्धा, तरी सुद्धा फलंदाज अजून सुद्धा बाहेर येत नाही आहे. पॅड सुद्धा बांधायचे नाही आहेत आपल्याला. बघा फक्त बॅट घ्यायचे नाही यायचं आहे.
आणि अशा वेळेला सुद्धा आपण बराचसा उशीर करत आहात. फलंदाज मात्र यावेळेला उपस्थित होत आहे, जेथे पहिला विकेट मिळाला आहे. पहिला ब्रेक थ्रू प्रशांत मुलजेने या मॅचमध्ये दिलेला आहे, जेथे ऋषिकेशच्या नेतृत्वाखाली तो आज अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय. गेल्या वर्षी त्यांनी केलेली बॅटिंग, गेल्या वर्षी केलेली त्याची गोलंदाजी आपण पाहिली तर अगदी तुफानी होता, परंतु यावर्षी तेवढ्या फॉर्ममध्ये आपण पाहिला नाही. मागच्या काही सामन्यामध्ये जर त्याला विचार केला तर तेवढा फॉर्म यावर्षी त्याने दाखवला नाही आहे, परंतु या मॅचमध्ये कुशल मॅच असणार आहे. या मॅचमधून आपण बघतोय सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा मॅच आणि अशा वेळेस तो गोलंदाजी करतोय. विकेट मिळवून दिलाय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय दुसऱ्या चेंडूवरती, 11 धावा धावफलकावरती. तिसरा चेंडू प्रशांत मुलजेचा यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटलाय. जीवनदार मिळालाय बघा. या ठिकाणी गडबल गोंधळ झालेला अक्षरशः. 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि जे आपण बघतोय नियंत्रण नव्हतं. अगदी वेगळ्या पद्धतीने तो धावत होता, चेंडूवरती नजर हटली होती आणि अशा वेळेस झेल सुटलाय. धावसंख्या 12 वरती पोहोचते. आता 15 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता आहे. सामना आता थोडासा लांब होत चाललेला आहे. रितेश मात्रेच्या बाजूने तो थोडा लांब चाललेला आहे. रितेश मात्रे स्ट्राईक वरती आहे. यावेळेला करो या मरो अशी स्थिती असणार आहे. डू और डाय. रितेशने ठोकलाय यावेळेला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे षटकार. विकू यांच्याकडून पारितोषिक आलंय. विकी कुडतळकर यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय बघा. या चेंडूवरती एकेरी धाव मिळाले. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढेल. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 51 धावेची गरज म्हणजे अजून सुद्धा 32 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये 13 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमधून शेवटचा चेंडू प्रशांत मुलजे विघ्नार्था मंदिर एंड कडून गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट त्याचा हा मारा असेल. फुल टॉस थोडासा फ्लॅट डिलिव्हरी होती, मधल्या यष्टीवरती पकडला गेलाय. लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज यावेळेला बाद होतोय, तो म्हणजे विजेश नाईक. बॅक टू द पॅव्हलियन. तर आपण बघतोय 12 चेंडू 39 धावेची आवश्यकता आहे. एक हाताने झुंज देतोय, एकाने लढतोय रितेश मात्रे. या मॅच मध्ये एका बाजूला विकेट गेल्यात बघा. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 2 फलंदाज गारद झाले, दीपक पाटील आणि त्यानंतर विजेश नाईक. हे दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेत, परंतु एका बाजूला जर पाहिला तर रितेश मात्रेची ही झुंज या मॅच मध्ये विजय करून देणार का. आता मैदानात आलाय देवेंद्र करमणे, हा नवीन फलंदाज मैदानात येतोय. गोलंदाजी मार्कवरती आलाय संघाचा कॅप्टन. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, काय द्वंद्व असेल अप्रतिम. रितेश मात्रे विरुद्ध ऋषिकेश पाटील हे द्वंद्व आता मैदानामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. दोन्ही जर पाहिले तर अगदी तरुण आहेत, युवा आहेत आणि अशा 2 खेळाडूंमधलं एक जबरदस्त युद्ध पाहायला मिळतोय. याच वेळेला थोडासा पाणी सुद्धा पिला जातोय, कारण या ठिकाणी खूप महत्त्वाचा मॅच आहे. थोडं प्रेशर सुद्धा असेल या मॅच मध्ये. इथे जिंकायचं आहे आणि सुपर 6 मध्ये प्रवेश करायचा आहे. सुपर 6 मध्ये आपल्या संघाला घेऊन जायचं आहे. दोन्ही खेळाडूंकडून हे प्रयत्न आपण पाहायला मिळणार आहेत. ऋषिकेश पाटील कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठाच्या एंड कडून तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये धावा फक्त झाल्यात. त्या या मॅच मध्ये 19 धावा झाल्यात 12 चेंडू मध्ये. नंतरच्या 12 चेंडू मध्ये तब्बल 32 धावेची गरज असणार आहे. सामना जर आपण पाहिला तर 2 तुल्यबल संघामधली ही लढत सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा मॅच. ऋषिकेश पाटील बॉलिंग मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेगाने टाकलाय,
कोहलीच्या रफ्तारने टाकला होता चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. यावेळेला पहिल्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती ऋषिकेश यशस्वी झालेला आहे. ऋषिकेश विरुद्ध रितेश म्हात्रे. काय होणार? 11 चेंडू 39 धावेची आवश्यकता. 32 धावेची आवश्यकता, माफ करा, माय मिस्टेक. आडव्या बॅटने कार्पेटने केला चेंडू स्क्वेअर लेग वरती गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव खर्च केली जातोय. अप्रतिम बॉलिंग. धावसंख्या एकूण पाहतोय तो 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 31 धावेची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 10 चेंडू या मॅच मध्ये. देवेंद्र करमळे विस्फोटक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, मोठे मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी क्षमता त्याच्याकडे आहे आणि अशा वेळेस तो मात्र स्ट्राईक वरती कशा पद्धतीने खेळेल संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला तर तेवढी त्यांनी दाखवलेली क्षमता ही तेवढी मोठी नाही आहे. परंतु आता जिंकायचं आहे, लढायचं आहे, करू या मरो अशा स्थितीमध्ये हा मॅच दबाव, दडपण, प्रेशर, धगधग वाढतोय. या मॅच मध्ये सामना जिंकायचा आहे. सुपर 6 चे स्वप्न पाहिलेत, या ट्रॉफीचे स्वप्न पाहिलेले आहेत. एकदा तरी आपण ट्रॉफी आपल्या संघासाठी जिंकून द्यायची, आपल्या मालकासाठी जिंकून द्यायची, हे स्वप्न आहे. यावेळेचा आणखीन एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूवरती धावा मात्र खर्च केल्या नाही आहेत. 1 धाव खर्च केलंय. काय गोलंदाजी, अप्रतिम. आता मात्र या मॅच मध्ये थोडासा लांबलेला मॅच आपण बघतोय जो दुरावत चाललेला आहे शिशिर म्हात्रे यांच्या टीमच्या पासून. इथे सुद्धा आणखीन एक अप्रतिम चेंडू. गुडलँड स्पॉट वरती टाकल्यानंतर चेंडू बघतोय, वलवतोय अगदी. थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि त्यावरती सुद्धा उत्तर नाही आहे. लागोपाठचे दोन्ही चेंडू डॉट जातात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव खर्च केले ऋषिकेश पाटीलने. संघाचा कॅप्टन म्हणून गावदेवी झिराड या संघामध्ये तो खूप चांगली कामगिरी करतोय. धडे घेतले होते या साई झिराड संघाकडून आणि त्यानंतर ते केलेली कामगिरी आणि या मॅच मध्ये त्यांनी केलेली कामगिरी पाहता हा हा तारीफ पे काबिल. अप्रतिम. अगदी टप्पा एकच, लाईन एकच, दिशा एकच, एकाच दिशेवरती एकाच टप्प्यावरती लाईन वरती चेंडू टाकले. सर्वच्या सर्व चेंडू 5 चेंडू टाकलेत. 1 धाव खर्च केले. ऋषिकेश पाटील या मॅचचा हिरो होणार का? कॅप्टनशिप कशा पद्धतीने असायला पाहिजे हे दाखवून देते इकडे. अंतिम चेंडू. यावेळेला आणखीन एक, मात्र चेंडू दिलाय नो पंचांनी. ओव्हर स्टेपिंग, थोडासा एक्स्ट्रा पॉवर लावण्याच्या प्रयत्नात, इफर्ट लावण्याच्या प्रयत्नात थोडासा ओव्हर स्टेपिंग जरूर झालाय, परंतु नोच्या आधाराने 1 धाव जरूर मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या एकूण पाहिली तर या ठिकाणी 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू असेल या ओव्हर मधून. सामना जिंकायला अजून सुद्धा या मॅच मध्ये 30 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 धावा. 7 चेंडू मध्ये 30 धावेची आवश्यकता आहे. जवळ आपण पाहिला तर साधारणतः 6 चेंडू या ठिकाणी नॉन स्ट्राईक वरती अक्षरशः कुजवलंय ते म्हणजेच रितेश म्हात्रेला. हा चेंडू उडवलाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवेंद्र करमळेच्या बॅट मधून आलाय. बिग स्ट्रोक, षटकार. आता बघा 6 चेंडू आणि 4 षटकारांची फक्त आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये 4 षटकार खेळायचे आहे. परंतु स्ट्राईक वरती आता असणार आहे रितेश म्हात्रे. शेवटचे षटक अर्थात विघ्नार्थ एंड मंदिर कडून गोलंदाजीवरती कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातोय ऋषिकेश आणि प्रशांतच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाणार हे आपण पाहतोय. 27 नंबरची जर्सी परिधान केलेला 27 का 23 आहे दिसेना 23 आहे ना 23 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज मैदानात गोलंदाजीसाठी आलाय. नाव काय रे? साहिल थरे या गोलंदाजाच्या
हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. 6 चेंडू 24 धावेची आवश्यकता. कोण जाणार सुपर 6 मध्ये? उत्कंठा सिगेला पोहोचलेली असेल. अर्थात या मॅच मधून जेथे विघ्नहर्ता झिराटपाडा या संघाच्या विरुद्ध या संघातून संघ जो विजय होईल तो विघ्नहर्ता झिराटपाडा या संघाच्या विरुद्ध दुसरा सामना खेळेल. अर्थात पहिला मॅच असणार आहे राज कंस्ट्रक्शन विरुद्ध अद्या एंटरप्राइजेस यांच्या 2 संघांमधला पहिला मॅच या मॅच नंतर होईल. दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं आहे. अगदी सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 6 बॉल 24 धावेची गरज. शांतता शांतता आणि उडवलाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. ऋषिकेश पाटील वरती पेशर दडपण आता गोलंदाज साहिलच्या खांद्यावरती. साहिल थले या 5 चेंडू मध्ये 3 षटकार रोखणार का किंवा रितेश म्हात्रे या मॅच मध्ये चमत्कार घडवणार? अत्यंत रंगतदार मॅच आपल्याला बघायला मिळतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झिराट प्रीमियर लीग. अगदी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय. दबाव आहे, दडपण आहे, वाईड आलाय. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाते. धरणे गुरुजी आम्हाला सांगतात की या मॅच मध्ये आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे 34 धावा झाल्यात. सामना जिंकायला पाहिजेत. आता 17 धावेची गरज. 5 चेंडू 17 धावा. अत्यंत जबरदस्त मॅच. काटेची टक्कर. पेशर असणार आहे, दबाव असणार आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत 5 संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. 6वा संघ कुठला असणार? ऋषिकेश पाटील की रितेश म्हात्रे? यावेळेला खूप चांगला चेंडू बुंद्यात टाकला होता. अगदी खोलात चेंडू टाकलाय. अप्रतिम. तारीफ करावी लागेल या चेंडूवरती. पहिला षटकार, दुसरा वाईट, तिसऱ्या चेंडूवरती कुठली धाव येत नाहीये. 4 चेंडू 18 धावेची गरज. 17 धावेची गरज. 4 चेंडू 17 धावा. शांतता शांतता. दबाव आहे, पेशर आहे दोन्ही बाजूला. आहा, क्लास. अप्रतिम. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून रितेश म्हात्रेच्या बॅट मधून आहे. 3 बॉल 11 धावा. 11 धावा 3 बॉल. रितेश म्हात्रे की ऋषिकेश पाटील या मॅच मध्ये आपण बघतोय. आता साहिल तलेवरती दबाव असणार आहे. ज्याच वेळेला आपण बघतोय 3 चेंडू मध्ये 11 धावा, 1 चौकार, 1 षटकार, एकेरी धाव होणार की लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जाणार की चेंडू 3 डॉट पडणार? पुन्हा एकदा गोलंदाज साहिल तले पुढील चेंडू घेऊन. या वेळेचा फटका मिस स्ट्रोक. मात्र तरी सुद्धा लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बघा सामना कुठे होता, कुठे गेलाय. रितेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत शिशिर म्हात्रे त्या ठिकाणी चेहऱ्यावरती हास्य घेऊन आहेत. काय मॅच झालाय, अप्रतिम. जे प्रेक्षक आज झिराटवासी आहेत ते तर मॅच बघतच असतील, परंतु झिराटच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आपल्याला आतापर्यंत शुभेच्छा देतात, ह्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मी
झिराट प्रीमियर लीग मध्ये छोटम सेठ आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम मॅच. रितेश रवींद्र मात्रे या चेंडूवरती 2 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असताना काय करणार. समोरती आपण बघतोय प्रशांत सारखा विकेट किपर आहे. ₹500 पारितोषिक आलंय बघा. या ठिकाणी सन्माननीय नागेश मात्रे यांनी जर षटकार लागला आणि सामना जिंकून दिला तर ₹500 पारितोषिक दिलाय. आहा, षटकार. वेलकम 6 फॉर रितेश मात्रे. विक्यू कुर्तडकर यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. नागेश मात्रे यांच्याकडून ₹500 पारितोषिक. रितेश मात्रेने हा सामना जिंकला आणि सुपर 6 मध्ये शिशिर मात्रे यांच्या मालकीच्या संघाला नेऊन ठेवलेला आहे. वेल डन रितेश मात्रे आणि शिशिर मात्रे. मात्रे, अपूर्वा मात्रे, सिद्धता